मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोबाईल ठेवायचा पाऊच कसा शिवायचा हे मी आज सांगणार आहे. आपल्या घरामध्ये मोबाईल चार्जिंगला आपण लावतो, पण ते कुठं ठेवायचा त्यासाठी जागा नसते मैत्रिणींनो. एखादा खिळा किंवा एखादं काहीतरी अडकवायचं असेल तर ते पाऊचमध्ये ठेवून आपण मोबाईल चार्जिंगला लावू शकतो. त्यासाठी खूप सोपी साधी सरळ पद्धत आहे. आपल्या घरामध्ये तर कापड शिल्लक असतंच मैत्रिणींनो, एखादं नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे घ्या. तर आता मी माझा जो मोबाईल आहे त्याची उंची आणि रुंदी घेतलेली आहे. आपल्याला उंची घ्यायची आहे 20 इंच आणि रुंदी मी घेतलेली आहे 12 इंच. तर मैत्रिणींनो, प्रत्येकाचा मोबाईल हा उंचीला रुंदीला कमी जास्त असतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याच मोबाईलची उंची आणि रुंदी घ्या शिवायचं असेल तर. आता इथे मी माझ्या मोबाईलची उंची आणि रुंदी घेतलेली आहे, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे मैत्रिणींनो. तर बघा, तेच कापड मी आता फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे तेच कापड मी अस्तर म्हणूनही लावणार आहे आणि तेच कापड वरूनही लावणार आहे. तुमच्याकडे जर तेच एक कलरचं कापड जास्त नसेल तर तुम्ही अस्तर वेगळंही लावू शकता, वरतीही वेगळं लावू शकता मैत्रिणींनो. आणि त्यासाठी आपल्याला विकत आणायची कापड काहीच गरज नसते. आपल्याकडे कापड काही ना काहीतरी शिल्लक असतात. नसेल तर तुम्ही ओढणीचं कापड घ्या, एखादा ड्रेस वापरत नसाल तर त्याचं घ्या. त्यामुळे कापड नाही म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका मैत्रिणींनो. तर बघा, आता मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता चौ बाजूने शिवून घ्यायचं आहे. शिवून आपल्याला आता उलटं करून म्हणजे सवचं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका, तुम्हाला समजणार नाही. बघा, अशा पद्धतीने आता आपण एक टीप मारून पूर्णपणे सवचं करून घेतलेलं आहे. आता पुढची स्टेप सांगणार आहे. आपला मोबाईल ठेवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला आता फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता मोबाईल बघा आरामशीर बसतोय. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, बघा, अशा पद्धतीने मी उलटून घेतलेला आहे आणि इकडेही मी आपला सफरचंदाचा आकार असतो तशा पद्धतीने गोल असं टीप मारून घेतलेली आहे आणि इकडूनही फोल्ड करून घेतलेला आहे. आता पुढची स्टेप मी सांगणार आहे तुम्हाला. असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता इकडून आणि इकडून आपल्याला टीप घालून घ्यायची आहे. तर बघू शकता, खूप छान आपला पाऊच होणार आहे हा. तुम्हीही मैत्रिणींनो, कुठे गावाला आपण गेलो किंवा आपल्या घरामध्ये मोबाईल चार्जिंग तर आपल्याला सारखं करावं लागतं आणि त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येतो की मोबाईल कुठे ठेवायचा, पडला की आपलंच नुकसान होतं मैत्रिणींनो. ते चार्जिंग होस तर व्यवस्थित राहावा असं आपल्याला वाटत असेल तर हा पाऊच नक्की शिवून बघा आणि आपला मोबाईल त्याच्यामध्ये चार्जिंगला लावा. तर बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे कोपरे तुम्ही काढून घ्या. बघा, मी सवच्च करून घेतलेला आहे. आपला पाऊच किती सुंदर आणि छान दिसत आहे. तुमच्याकडे स्क्रूड्रायव्हर किंवा पेन असेल तर कोपरे काढून घ्या की जेणेकरून चौकोनी आणि सुंदर दिसेल. कोणी विचारलं तरी आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यामुळे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित करून घ्या. आणि आता पुढची स्टेप मी सांगणार आहे. आपल्याला आता बंद करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, पुढची स्टेप आहे. आपल्याकडे वेलक्रो असतोच, काळी किंवा चॉकलेटी कोणत्याही कलरचा बाजारात मिळू शकतं. आता माझ्याकडे शिलाईसाठी मी काळंच आणलं होतं, त्यामुळे शिल्लक होतं. तो वेलक्रो आता आपल्याला दोन्ही बाजूनी लावायचा आहे मैत्रिणींनो. आपल्याला खालीही लावून घ्यायचा आहे आणि वरतीही लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला मोबाईल ठेवल्यावर तो पडू नये किंवा पडल्यानंतर आपलं स्क्रीन गार्ड वगैरे खराब होऊ शकतो, मोबाईल खराब होऊ शकतो. त्यासाठी वेलक्रो लावा किंवा वेलक्रो जर नसेल तर बटनही तुम्ही लावू शकता. एक बटन आणि काच जरी केलं तरी लावू शकता, पण ते बटन वगैरे लावायला वेळ लागतो म्हणून मी वेलक्रोच लावलेला आहे. तर बघू शकता, आता आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा, आता मी शिलाई करत आहे त्याच्यावर. अशा पद्धतीने तुम्ही वेलक्रो लावून घ्या. तर मैत्रिणींनो, खूप सोपी साधी सरळ पद्धत आहे. आपल्या घरामध्ये गाऊनचं वगैरे कापड असतंच मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्ही ते कापड डबल जरी घेतलं तर चालेल. आता माझ्याकडे हे ब्लाऊज पीसचं कापड होतं, मी वापरत नव्हते, तेच कापड मी डबल घेतलेलं आहे. अस्तर पाहिजेच मैत्रिणींनो, त्याशिवाय फिनिशिंग येत नाही व्यवस्थित, आपला पाऊचही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अस्तर लावणे गरजेचे आहे. वरतीही अशा प्रकारे तुम्ही वेलक्रो लावून घ्या. तर बघा, आपलं पाऊच खूप सुंदर आणि छान होणार आहे. मी तुम्हाला मोबाईलही त्यामध्ये बसवून चार्जिंगला लावूनही दाखवणार आहे. प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही करा.
बघा, तुमच्या मोबाईलचं चार्जिंग लावायचं टेन्शन पूर्णपणे संपून जाईल. एकदा मोबाईल चार्जिंगला लावला की व्यवस्थित चार्जिंग होऊ शकते मैत्रिणो. तर बघा, अशा पद्धतीने वेलक्रो मी दोन्हीकडूनही लावून घेतलेला आहे. बघा, व्यवस्थित बसलेलाही आहे. आपला मोबाईलही पडणार नाही, त्यासाठी हे लावणे गरजेचे आहे. तर मैत्रिणो, आता आपल्याला दुसरी स्टेप बघायची आहे, ती म्हणजे आपला बंद. तो बंद अडकवण्यासाठी मोऱ्याला वगैरे मी आता शिवणार आहे. तर बघा, मी पूर्णपणे 14 उंची घेतलेली आहे आणि रुंदी 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, आता मी बंद शिवून घेते. तर बघा मैत्रिणो, मध्य साईज घ्यायचं आहे. आपलं जे वरती कवर आहे आणि खाली जे आपलं पाऊच आहे त्याच्यामध्ये बरोबर लावायचं आहे. अशा पद्धतीने बंद लावून घ्या. आता दुसऱ्या बाजूनेही मी दाखवते लावायचं. दुसऱ्या बाजूनेही त्याचा दोन्हीचाही मध्य काढा आणि मध्यभागीला असं तुम्ही लावून घेऊ शकता मैत्रिणो. तर बघा, अशा पद्धतीने खूप कमी वेळेत आपलं पाऊच शिवून तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला मोबाईल ठेवूनही दाखवणार आहे मैत्रिणो. किती सुंदर आणि छान दिसत आहे बघा तुम्हीच. तर बघू शकता मैत्रिणो, आपण पाऊचमध्ये मोबाईल ठेवलेला आहे, चार्जिंगला पण लावलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर हे बसलेलं आहे चार्जिंगचं आपलं पाऊच. आणि इकडे मी चार्जिंग पण लावलेलं आहे मोबाईलला. ज्यावेळेस तुम्ही चार्जिंग होईल त्यावेळेस तुम्ही हे वेलक्रो ह्याला जरी लावलं तरी चालू शकते मैत्रिणो. आता मी लावलेलं नाही आहे कारण चार्जिंग आपलं मोबाईलला लावलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस चार्जिंग आपलं पूर्ण होईल त्यावेळेस असं तुम्ही वेलक्रो लावू शकता. तर बघा किती छान आपलं पाऊच झालेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा पाऊच करून बघा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.